खुशू ना आजारी पडल्यामुळे तिला काहीच खाऊ वाटत नव्हतं आणि टिफिन ना तशाच्या तसा वापस आणला होता. म्हणलं चला तिच्यासाठी छान असं सूप बनवावं. तेवढ्यात आहोंचा फोन आला की मला काहीच खाऊ वाटत नाही आणि तोंडाला चव नाही, त्याच्यामुळे छान असं सूप बनव. मग मी विचारात पडले होते की कोणतं सूप बनवू. म्हणलं चला घरी कणीस आहे त्याचंच सूप बनवावं. सगळ्यात अगोदर कणसाची बिया काढून घेतल्या आणि कुकरमध्ये टाकलं. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला बिया ना उकडून घ्यायच्या. आणि इथे ना खुशूला सँडविच खायचं होतं म्हणून तिच्यासाठी पाव आणला होता, पण तोही तिनं खाल्ला नाही, तशीच झोपी गेली. आज ना युनिफॉर्म पण काढला नाही. मला हे बघून ना खरंच खूप वाईट वाटलं. म्हणलं चला आता तिच्यासाठी छान असं गरमागरम सूप बनवते, म्हणजे तिलाही छान वाटेल. सकाळपासून ना तिच्या पोटात काहीच गेलं नाही. दूध पण पित असते, पण आजारी असल्यामुळे तिच्या तोंडाला चव नसल्यामुळे दूध पण तिने ना पिली नाही. म्हटलं चला आता पटपट ना सूप करून घ्यावं. सगळ्यात अगोदर इथे ना मी कांद्याची पात ना एकदम बारीक चिरून घेते. तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर कांदाही बारीक चिरून घेतला तरीही चालतो. त्याच्यानंतर ना इथे ना मी एक शिमला मिरची एकदम बारीक चिरून घेत आहे, म्हणजे सुपामध्ये ना कचकच लागत नाही याच्यासाठी एकदम बारीक चिरून घ्यायचं. त्याच्यानंतर ना इथे ना मी गाजर चिरून घेत आहे. जेवढं मला छान छान गोष्टी सूपमध्ये टाकता येतील ना तेवढं मी टाकून घेत असते. त्याच्यानंतर ना इथे मी 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि आपलं जे कणसाचं बी आहे ना ते पण उकडलं गेलेलं आहे छान. तर आता याच्यामधलं ना फक्त एवढंच बी मी साईडला ठेवलेलं आहे. बाकीचं जे बी आहे ना आपल्याला मिक्सरमधून ना ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. आता ओबडधोबड मी वाटून घेतलेलं आहे. इथे ना मी बटर घेतलेलं आहे. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूप घेऊ शकता. बारीक चिरलेलं इथे लसूण त्याचबरोबर अद्रक बटरमध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर ना गाजर टाकून घ्यायचं आणि गाजर टाकलं की लगेच इथे बारीक चिरलेली शिमला मिरची पण टाकून घ्यायची. आता हे बटरमध्ये ना बारीक गॅसवरती छान असं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे त्याची ना चव छान येते. त्याच्यानंतर ना इथे मी बारीक चिरलेली कांद्याची पात ही टाकून घेतली आणि जे उकडलेलं बी आहे ना तेही टाकून घेतलं. आता इथे बटरमध्ये ना हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आणि जे आपण कणसाचे बी मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत ना तेही टाकून घ्यायचं. आता ते टाकल्यानंतर ना अगोदर व्यवस्थित बटरमध्ये ना छान असं भाजून घ्यायचं हे सगळं, म्हणजे चव छान येते. आता इथे 2-3 मिनिट असं मिक्स करून ना मी छान भाजून घेतलेलं आहे. आता आपण ना त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलं. भांडं व्यवस्थित विसळून ना याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. आता चवीनुसार आपलं जे रेग्युलर मीठ आहे ना ते टाकायचं. चिमूटभर इथे मी काळी मिरी पावडर टाकली आणि इथे ना मी कॉर्नफ्लॉवरचा वापर करत नाही. इथे ना मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. ज्वारीच्या पिठाने पण एकदम छान चव येते आणि हेल्दी पण आहे, त्याच्यासाठी इथे मी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. तर इथे ना मी 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे व्हिनेगर. त्याचबरोबर इथे ना मी चिली सॉस पण टाकलेला आहे थोडासा, म्हणजे चव छान येईल. सोया सॉस पण टाकायचा आहे अर्धा चमचा, जास्त टाकायचं नाही. आणि हे ना बारीक गॅसवरती छान असं उकळून घ्यायचं. खुशूला ना थोडंसं पातळ असलेलंच प्यावंसं वाटतं, त्याच्यामुळे इथे ना थोडंसं पातळ केलं आणि एका वाटीमध्ये आता काढून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी झालेला आहे. आता एका वाटीमध्ये काढून घेते आणि खुशूच्या बाबांना थोडंसं घट्ट आवडतं, त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं मी ज्वारीचं पीठ टाकणार आहे. आता खुशूसाठी हे बनवलेलं आहे. म्हटलं चला सगळ्यात अगोदर मी टेस्ट करून बघते की छान झालं की नाही, खुशूला आवडेल की नाही. इथे मी टेस्ट करून बघितलेलं आहे. खुशूला खूप आवडतं, लहानपणापासून ना खूप आवडीने पीत होती. आता ना उठली होती आणि म्हणत होती की मैया माझ्यासाठी काय बनवलं, सँडविच बनवलं का? म्हणलं नाही, तुझ्या आवडीचं इथे मी सूप बनवलेलं आहे. गरम गरम सूप ना तिला इथे मी पाजते आणि तिचा चेहरा किती सुकलेला आहे तुम्ही बघू शकता. तिला ना काहीच खाऊ वाटत नव्हतं, पण हे सूप ना ती खूप आवडीने लहानपणापासून प्यायची आणि आताही तिला आवडलं आणि खुश पण झाली. चला आता माझं लेकरू तर सूप बघून खुश झालं आणि हेल्दीही आहे. तुमच्याही मुलांना बनवा आणि नवऱ्याला पण पिऊ घाला. खरंच खूप टेस्टी आणि हेल्दी आहे. तुम्हीही घरच्या घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय.